नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज मी तुमच्यासाठी मस्त अशी संडे स्पेशल अंडा मसाला आपण बनवायचा आहे। एकदम इझी रेसिपी आहे, पण चवीला एकदम भन्नाट लागणार आहे। तुम्ही याआधी कधीच ही रेसिपी खाल्ली नसेल, इतकी छान याची टेस्ट असणार आहे। चला तर मग आपण वेळ न घालवता सुरुवात करूया। तर पुढे तुम्हाला ही जी थाळी दिसत आहे ती आपण मस्त अशी अंडा मसाला स्पेशल थाळी बनवलेली आहे। पण या थाळीतली मी तुम्हाला एकच रेसिपी दाखवणार आहे, अंडा मसाल्याची रेसिपी। चला तर मग रेसिपीला आता सुरू करूया। तर इथं मी 8 उकडलेली अंडी घेतलेली आहेत। तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो घेतलेले आहेत। तर 4 ते 5 टोमॅटो घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मी लसणाच्या एक 5 ते 6 पाकळ्या आणि आलं टाकलेलं आहे। तर हे मिक्सरला फाईन याची मस्त पेस्ट बनवून घ्यायची। त्यानंतर आपण जे उकडलेले अंडे आहेत तर त्याला मी या पद्धतीने थोडंसं कटिंग केलेलं आहे। पूर्ण कटिंग करायचं नाही, तर या पद्धतीने तुम्ही बघू शकताय। तर हे असं कटिंग करायचं आणि साईडला आता हे आपण ठेवून देऊया। त्यानंतर अजून एक आपल्याला बॅटर बनवायचं आहे। तर त्यासाठी बघा इथं मी दही घेतलेलं आहे, 2 चमचे दही आहे। तर त्याच्यामध्ये आपण काही मसाले ते ॲड करायचे आहेत। तर त्याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे, त्यानंतर थोडीशी लाल तिखट टाकलेली आहे, जी रेग्युलर आपली कांदा लसूण ही लाल तिखट असते ती वापरलेली आहे। त्यानंतर इथं थोडासा गरम मसाला वापरलेला आहे। तर हे छान आता आपण मिक्स करून घ्यायचं या दह्यामध्ये, आणि दही वापरताना ते चांगलं फेटून घ्यायचं। तर या पद्धतीने याची मस्त अशी फाईन आता पेस्ट तयार झालेली आहे। तर ही आता आपण साईडला ठेवून देऊया आणि आता आपण करूया फोडणीची तयारी। तर त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा। तर कांदा तेलात छान परतून घेतलेला आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये बदाम फूल टाकलेलं आहे आणि एक दालचिनी टाकलेली आहे। तर हे तेलात छान परतून घेतल्यानंतर आपण जी टोमॅटो लसूण आलं यांची जी प्युरी बनवलेली ती याच्यामध्ये ॲड करायची आणि व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची 1-2 मिनिटाकरिता। चला तर हे छान झालेलं आहे। त्यानंतर परत याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले परत ॲड करणार आहोत। त्याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे, लाल तिखट आहे, धने पावडर आहे, थोडीशी कसुरी मेथीसुद्धा टाकलेली आहे। तर हे छान आता आपण मिक्स करून घेऊया। तर हा मसाला जितका छान शिजेल तितकीच टेस्ट आपण जी रेसिपी बनवणार आहोत तर त्याला येणार आहे। तसेच त्यासाठी हा मसाला छान शिजवणे हे महत्त्वाचं आहे। तर याला तुम्ही बघू शकताय मस्त असं तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि हा आपला मसाला छान शिजलेला आहे। त्यानंतर आपण जे दह्याचं एक बॅटर बनवलेलं ते याच्यामध्ये आपण ॲड करायचं आणि ते सुद्धा व्यवस्थित याच्यात मिक्स करून घ्यायचं। चला तर हे सुद्धा छान आपलं मिक्स झालेलं आहे आणि ही सगळी प्रक्रिया आपण जी ही रेसिपी बनवणार आहोत ती बारीक गॅसवरती करायची। तर हे मस्त मिक्स झालेलं आहे आणि याला कलर सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे। तर त्यानंतर परत 1-2 मिनिटं आपल्याला हा सगळाच मसाला शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही बघू शकताय तर ह्याला मस्त असं तेल सुद्धा सुटलेलं आहे। तर याच्यात मी थोडंसं पाणी वापरलेलं आहे। तर छान मिक्स झाले। तर याच्यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आत्ताच टाकलेली आहे, आपण नंतर सुद्धा कोथिंबीरीचा वापर करणार आहोत। त्यानंतर याला 1-2 मिनिटाची छान उकळी आली की त्याच्यामध्ये आपण उकडलेली जी अंडी आहेत आणि ती आपण थोडीशी कट करून घेतलेली आहेत, तर तुम्ही बघितलं असाल, तर ती याच्यामध्ये ॲड करायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। तर या पद्धतीने तुम्ही बघू शकताय। तर ही आता छान आपली मिक्ससुद्धा झालेली आहेत आणि त्यानंतर साधारण 3 ते 4 मिनिटं आपण याला मस्त शिजू देणार आहोत। त्याच्यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे। याच्यावरती एक झाकण झाकायचं आणि 4 ते 5 मिनिटानंतर आपण गॅस बंद करायचा आणि साधारण 4 ते 5 आपली मस्त अशी ही अंडा मसाल्याची रेसिपी बनून तयार झालेली आहे। खाण्यासाठी चवीला एकदम भन्नाट लागणार आहे आणि तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडणार आहे। अशीच ही रेसिपी आहे, खूप जास्त सुद्धा आपण वेगळा मसाला याच्यामध्ये वापरलेला नाही आहे, तोच मसाला वापरून याला मस्त अशी आपण टेस्ट दिलेली आहे। चला तर मग तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।